नमस्कार मंडळी. उन्हाळा स्पेशल आज आपण इथे कच्च्या कलिंगडाची भाजी केली. आपण कच्च्या पपईची वगैरे कशी भाजी करतो ना, त्याप्रमाणे ही भाजी अतिशय चविष्ट अशी होते आणि उन्हाळ्यामध्ये आवर्जून केली जाते. त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला इथे कच्चं कलिंगड घ्यायचं आहे. म्हणजे ना, छोटी जी कलिंगड असतात नाही का, ती घ्यायची. ती अगदी स्वस्त पण असतात आणि आतून कच्ची असतात. उन्हाळ्यामध्ये जर उष्णतेचा त्रास खूप जास्त होत असेल ना, तर अशी कलिंगडाची भाजी करून खायची. ह्याने शरीरामध्ये थंडावा निर्माण होतो आणि ही भाजी चवीला पण खूप छान लागते. सगळ्यात अगोदर आपल्याला कलिंगडची वरची जी सालं असतात नाही का, ती सगळी सालं काढून घ्यायची आहेत आपल्याला आणि ह्याच्यातल्या बियासुद्धा आपल्याला सगळ्या काढून घ्यायच्यात. आणि या कलिंगडच्या बिया काढून झाल्यानंतर ह्याच्या छोटे-छोटे फोडी करून घ्यायच्यात. आपण बटाट्याच्या काचऱ्या किंवा बटाट्याची भाजी कशी करतो नाही का, त्यावेळेला कशा फोडी करतो त्या प्रमाणात मोठ्या लहान साईजमध्ये ह्या फोडी करून घ्यायच्यात. ह्या फोडी तशा लगेच शिजतात, त्याच्यामुळे ही भाजी व्हायला अगदी 10 मिनिटं लागतात. आता या प्रकारे मी इथे सगळ्या कलिंगडच्या फोडी चिरून घेतलेल्या आहेत. त्यानंतर कढई गरम करून घेतली, त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून तेल घातलंय. तेल गरम झाल्यानंतर मोहरी घातली अर्धा चमचा, अर्धा चमचा जिरे घातले. एक मोठा कांदा इथे चिरून घातलेला आहे. कांदा आपल्याला हलकासा इथे परतून घ्यायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे आणि तीसुद्धा कांद्याबरोबर परतून घेतली. त्याचबरोबर 1 टोमॅटो इथे चिरून घातलेला आहे. टोमॅटोची तुम्ही इथे पेस्टसुद्धा करून घालू शकता किंवा या प्रकारे फोडी करून चिरूनसुद्धा घालू शकता. टोमॅटो पण कांद्याबरोबर चांगला परतून घेतला. त्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा होईल एवढा हिंग घातला आहे. अर्धा चमचा होईल एवढी हळद घातली. हळद आणि हिंग चांगला परतून घ्यायचा. हिंग जास्त घालायचा म्हणजे चव खूप छान येते भाजीला. त्यानंतर आपण कलिंगड जे चिरून फोडी करून घेतल्या, त्या सगळ्या फोडी याच्यामध्ये घालायच्या आणि सगळ्या फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या. आपण ही बटाट्याची भाजी कशी करतो नाही का, त्याप्रमाणे ही भाजी करतो. त्यामुळे की नाही चवीला अप्रतिम अशी लागते ही भाजी आणि उन्हाळ्यामध्ये तर तुम्ही करून बघा एकदा. त्यानंतर चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. 1 चमचा इथे लाल तिखट घातलंय, 1 चमचा गोडा मसाला घातलाय, पाव चमचा जिरा पावडर, पाव चमचा धणा पावडर, 1 छोटा चमचा इथे साखर घातली. साखर आवडत नसेल तर स्किप करू शकता, कारण कच्चं जरी कलिंगड असेल तर जरासं गोडसर असं असतं ते. त्यानंतर सगळं इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सगळे मसाले या फोडींना व्यवस्थित कोट होतील असे मिक्स करून घेतलेले आहेत. त्यानंतर आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक 5 ते 10 मिनिटं फक्त हे शिजवून घ्यायचं. आपल्या ह्या फोडी शिजायला एक 5-7 मिनिटातच लगेच शिजतात. आता एक 5 मिनिटं होऊन गेलेली आहेत. आपण चेक करूया. मस्त आपली ही भाजी इथे तयार झाली आहे कलिंगडाची. तो दिसतानाच इतकी सुंदर दिसते की नाही आणि चवीला तर अप्रतिम अशी लागते. त्यामध्ये मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातला आहे. तुम्हाला आवडत असेल तर ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं घालू शकता. त्याचबरोबर थोडी इथे कोथिंबीर घालायची. मस्त आपली ही कच्च्या कलिंगडाची भाजी इथे तयार झाली आहे. टिफिनला देऊ शकता किंवा मुलांना पोळीबरोबर डब्यामध्ये देऊ शकता. झटपट अशी तयार होते. रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि यूट्यूबवर माझा व्हिडिओ बघत असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब अजून केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्याच्यासमोर हाईप म्हणून जो ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करा आणि जास्तीत जास्त पॉईंट्स द्या. फेसबुकवर बघत असाल तर फेसबुक पेजला नक्की लाईक करा, शेअर करा, फॉलो करा.